वेलकम टू चॅनेल. आणि कोल्हापुरात झालेला कांड म्हणजे दोन दिवसापूर्वी काय 4 एप्रिलला काहीतरी खून झालाय रंकाळ्यावर. भर चौकात एका तरुणामागे 10 ते 12 लोक कोयता घेऊन धावतायत. जीव वाचवणारा तरुण जीवाच्या आकांताने आरडाओरड करत रस्त्यावर धावतोय. शेकडो लोकांची गर्दी हा सगळा थरार पाहते, पण गुंडांच्या हातात असणारे धारदार कोयते पाहून मध्यस्थी करायला कोणाची हिंमत होत नाहीये. अखेर जीवाच्या आकांताने पडणाऱ्या तरुणाचे पाय अडखळतात. तो जमिनीवर कोसळतो. त्याला गुंड घेतात आणि धारदार कोयत्याने त्याच्यावर हल्ला करतात. गुळाच्या रस्त्यातून दिवसाढवळ्या गजबजलेल्या रंकाळा परिसरात खुनाची घटना घडली. अजय शिंदेवर एडक्याने हल्ला केला. डोक्यात आणि चेहऱ्यावर खोलवर वार झाल्याने अजय शिंदे जमिनीवर कोसळला. रक्ताच्या थारोळ्या तळमळत असताना देखील हल्लेखोरांनी वार सुरू ठेवला. हल्लेखोरांनी दुचाकीवरून पळ काढली. त्याच्या आधी काहीतरी ते धड वगैरे सापडले, म्हणजे विदाऊट डोक्यात ते धड पूर्ण खायचं. ठीक आहे, तर तेव्हा मी थोडक्यात बोलणार आहे. ठीक आहे, आणि मेन म्हणजे मला काल कळलं, काल रात्री. ठीक आहे, आणि नेमकं काय मला वाटते किंवा कोल्हापूरच्या पोरांना मला काय मेसेज आहे तो फक्त मला ह्यातनं सांगायचा आहे. ठीक आहे, कुणाला टिप्पणी किंवा काय नाही आहे. फक्त एक मोठा भाऊ किंवा एक मोठा तुमचा मित्र जो दिल्लीत आहे आणि कोल्हापुरात आहे, त्याला काय वाटते किंवा तो इतकी बाहेर वर्ष आहे आणि तिची कशी भांडणं नाही किंवा तो काय करतोय किंवा त्याचे कसे विचार आहे. ठीक आहे, त्याची थोडक्यात तुम्हाला यातनं कळणार आहे. ठीक आहे, अगदी व्यवस्थित केले, म्हणजे पॉईंट बिंट काढल्यात. आणि यातनं पालकांनी पण हे व्हिडिओ बघावा. ठीक आहे, तर म्हणजे पोरगं काहीतरी करतंय तर त्या पाठीमागे पालकांचा पण मला वाटतं काहीतरी रोल असतोय थोडाफार. तर ते थोडाफार रोलसाठी पालकांनी बी जरा हे व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ शेअर करायचा जर तुम्हाला आवडला तर. ठीक आहे, याचं कोल्हापूरकर म्हणून. आणि चालू करूया आपण. तर करूया चालू आपण. साईडला तुम्हाला सगळी स्लाईड दिसेल. ठीक आहे, इकडं आणि कसं मॅच होते बघा. ठीक आहे, तर भांडणं कोल्हापुरात आणि काय शिकलो मी नेमकं. ठीक आहे, तर आता ही स्टोरी बघूया. ठीक आहे, आता मी 5वी पासून कोल्हापुरात शाळा आहे. ठीक आहे, शिवाजी पेठेतच न्यू हायस्कूलला. त्यामुळे हे भांडणं मला लहानपणापासून माहीत आहे. आणि माझ्याबरोबर पण मित्र होते, त्यांची पण भांडणं असायची. ठीक आहे, म्हणजे माझ्या सेम माझ्यासारखं त्यांचं बॅकग्राऊंड सगळं तरी पण त्यांची भांडणं असायची. पण माझी कधी भांडणं किंवा असलं आपण काही कधी केलं नाही. घरात आमच्या कधी भांडणं घरापर्यंत नेली पण नाही, म्हणजे केलीच नाही थोडा आम्ही. आता 4 एप्रिलला खून झाला. ठीक आहे, तर याची स्टोरी नेमकी बघूया. आता 4 एप्रिलला खून झाला म्हणजे काय डायरेक्ट उठून ते खून झालेला नाही. ठीक आहे, नंतर मी म्हणतोय ऑलरेडी 4 मार्चपासून म्हणजे महिनाभर तर आधी धुमत असणार आहे बाबा, हे असं तसं हे ते. ठीक आहे, म्हणजे ज्याचा खून झाला आहे, ज्यानं केलाय ते दोघांचं आधीपासून तरी महिना 1.5 महिना तर धुमत असणार आहे. तर त्यावेळी हिने काय करायला पाहिजे बाबा, त्यावेळी तिने व्यवस्थितरित्या मध्ये राहून मिटवायला पाहिजे होतं. ठीक आहे, मिटवायला पाहिजे होतं. आणि मेन म्हणजे ते मिटवायची पण मानसिकता तशी पाहिजे. मग त्यासाठी थोडं कसं स्वतः त्या पोरग्याचा कंट्रोल पाहिजे. म्हणूनच मी स्वतः व्हिडिओ करावलो की मी कसं करतोय. तर स्वतःची म्हणजे मानसिकता पाहिजे बाबा थोडं, की लई भांडणं बिन आपल्याला काय करायचं नाही. मी पहिल्यापासून माहीत पाहिजे. तर इथं जर आपली जर मानसिकता अशी असली की मीच मोठा आहे, ह्यो माझा एरिया आहे, म्हणजे ह्यो वर्चस्ववाद किंवा मी बडा या तू बडा तेरे से मी बडा असं जर झालं तर ती भांडणच होणार आहेत आणि खूनच होणार आहे आणि असं वाईटच होणार आहे. म्हणजे आम्हाला इव्हन 9वीत पण शाळेत आम्हाला आमच्या सर एका सांगितलेलं की वाईटच होते. का तर बंटी वर्सेस महाडिक ह्यांचं पण काही कार्यकर्ते होते का, त्यांचं पण त्यावेळी खून बिन झालं. ठीक आहे, 5गाव उचगाव तिकडे कुठेतरी मला एवढं आठवत नाही ते, पण 2012-13च्या आसपास गोष्ट आहे. त्यावेळी ते आम्हाला आमच्या सरांनी व्यवस्थित सगळं समजावून सांगितलं. इतिहासचं शिक्षक होतं, व्यवस्थित सगळं सांगितलं. त्यावेळी मला पण ते कळलं की बाबा असा विषय वाईटाचा शेवटी वाईटच होते. त्यामुळे ह्यातनं शिकायचं काय आहे, समजा ॲज अ कोल्हापूरकर तुम्ही आहे किंवा महाराष्ट्रात कोण पण व्हिडिओ बघतोय, तुमचं कुठं भांडण आहे कोणासोबत तरी, व्यक्तीसोबत किंवा आणि कोणासोबत, तर नेमकं काय करायचं, थोडं सुटते का बघायचं आणि आपण थोडं नमतं घ्यायचं. ठीक आहे, आणि जर नाही सुटत असलं तर जो विषय सोडून द्यायचा, त्या माणसासोबत बोलणं बिलणं सगळं बंद करायचं आणि आपला कुठं त्याने आपला कुठे संबंध कसा येणार नाही तर हे बघायचं. आता मी पण तुम्हाला व्हिडिओ बघतोय, पण माझी पण 1-2 थोडे असं वादावादी आहे, पण मी ते इग्नोर करतोय बाबा असं तिकडे आपण काय करायचं आहे. असं लेज कोण उड्या मारायला पण तेव्हा पण सोल्युशन आहे, पण ती पुढे सांगतो. ठीक आहे, तर मानसिकता ठेवायची अशी की भांडणं बिन आपल्याला काय करायचं नाहीत आणि हे काय आपल्याला लई लांबवायचं नाही. त्यामुळे मिटवायच्या ह्याच्यावरच घ्यायचं. ठीक आहे, आणि शेवट खून होतोय. म्हणजे समजा तुम्ही ते भांडणं करत बसला, ठीक आहे, तर ते शेवट खूनच होतोय आणि तुम्ही बी जेलमध्ये, तुमच्या घरातच पण ताप सगळी बोंबा म्हणणार आहे ती. ठीक आहे, त्यामुळे असा विषय येऊ. त्यामुळं आता ह्याचा पालकांना संदेश काय माझा किंवा पालकांना मेसेज काय, तर पालकांनी बाबा लहानपणापासून आपल्या पोरग्यावर किंवा मुलग्यावर, पोरगं काय म्हणजे पोरगं म्हणजे आपल्या पोरं म्हणून असं म्हणून आपल्या वयाची पोरं, तर त्यांना बाबा लहानपणापासून काही गोष्टी शिकवल्या पाहिजे. लहानपणापासून संयम किंवा शांतता म्हणा किंवा दुसऱ्याबद्दल सहानुभूती, असं म्हणजे ह्या लहानपणापासून गोष्टी शिकल्या पाहिजे. जर पालकच जर भांडणं करायला प्रवृत्त करत असतील किंवा समजा लेट सपोज माझाही पोरगा आहे आणि ते कोणाला मारामारी करून आले, तिची चूक आहे, तरी पण मी ती त्या चुकीवर पांघरून घालतोय आणि त्याला सपोर्ट करतोय की ठीक आहे त्या दुसऱ्याची चुकी असं म्हणतोय, जरी माझ्या पोरग्याची चुकी असली तरी ते चुकीचं आहे. लहानपणी मी आता त्याला हे शिकवालोय, त्यामुळे मोठं जाऊन ते तसंच करणार आहे. ठीक आहे, ते मोठं जाऊन पण अशाच सतत मुद्दाम चुका करणार आणि ते काहीतरी वाईटच करणार आणि ते असंच जाणार, असा विषय आहे. त्यामुळे लहानपणापासूनच म्हणजे मला वाटते आणि खरंच आहे, आई वडिलांनी किंवा पालकांनी म्हणा तरी आपल्या मुलग्याला किंवा पाल्याला हे शिकवली पाहिजे बाबा, सहानुभूती
शांतता, प्रेम दुसऱ्याबद्दल असं हे शिकवले पाहिजे. ठीक आहे. ह्याच्यामुळे काय होणार आहे, भांडणं बिणणं थोडी कमी होतील. म्हणजे कायदा व्यवस्था हे तर विषय पुढचा आहे हो, पण मुळात घरातनं काहीतरी संस्कार पाहिजेत. मित्र किंवा इव्हन चांगले मित्र पण घ्या, जे बाबा चांगले मित्र असतात की ज्यांच्यात सहानुभूती आहे, ज्यांच्यात प्रेम आहे, जी कधी भांडणं करत नाहीत किंवा जरी काही भांडण असलं तरी ती सोडून देतात, लई लांबड लावत नाहीत, असं मित्रांच्या सोबत राहा. म्हणजे तुम्ही समजा जर भांडणं करणाऱ्या मित्रांच्या सोबत असला तर तुमच्यात पण तेच गुण येणार. त्यामुळे ते तसलं बंद करा. ठीक आहे. आणि ज्यांना मोठं व्हायचं आहे, मी खरोखर आता मी पण तेच तुम्हाला सांगतोय, मला पण मोठं व्हायचं आहे, तर तुम्हाला थोडं झालोय पण अजून तर लय व्हायचं आहे. तर मी पण आता बघतोय की माझं पण आता दिल्लीत एक इथंच भांडणं चालतं, दिल्ली चालतं त्यावेळी, पण त्याच्या व्हिडिओ येईल. पण त्यावेळी पण मी म्हणलो ठीक आहे बाबा, असं तिकडे पत्ताच पडत आहे आणि पुढला कोण आहे हे आपल्याला माहीत असते आणि आपण कोण आहे हे आपल्याला माहीत असते. त्यामुळे आपण काय करायचं हे आपल्याला कळलं पाहिजे, तेवढी आपल्याला अक्कल पाहिजे किंवा आपण तेवढं विचार केला पाहिजे की आपण काय करायचं. ठीक आहे. आणि असं करून ते भांडणं सोडायचं, लई लांबवायचं नाही बघा. नाहीतर भांडणं करून कोण मोठा झालेला नाही. मी बघतोय तर बरीच मोठी झाली, पण भांडणं करून कोणाला मारामाऱ्या करून खून करून हे करून असा कोण मोठा होत नाही. ठीक आहे. त्यामुळं ते करून काही उपयोगच नाही. त्यामुळे आपलं एक पर्पज पाहिजे लहानपणापासून किंवा आता हे व्हिडिओपासून आल्यापासून तरी तुम्हाला काहीतरी मोठं करायचं, आईवडिलाचं नाव मोठं करायचं आहे, पैसा मिळवायचा आहे, आणि तो पण एक नंबरनं मिळवायचा. आता अजून पुढचे तर कोणतरी असतोय म्हणजे आपल्यापेक्षा मोठा वयानं किंवा तो आपला अपमान करतोय किंवा काय, तर तिथं त्याला तात्पुरता बदला घ्यायचा नाही. तर तिथं काय करायचं, तर शांत बसायचं. म्हणजे हे पण मला एका मित्रानं सांगितले. तर आणि तिथनं पुढे मग त्यात मी माझं स्वतःचा पण थोडा अनुभवानुसार ऍड केलं. तर बदला घ्यायचा पण तात्पुरता असा बदला घ्यायचा नाही. मी तात्पुरता तिला उलटं बोल किंवा अजून मारामारी कर किंवा अजून त्याची बदनामी कर किंवा त्याच्या मागाचं उलटं किंवा असं काहीतरी बोल, असंच काय बोलायचं नाही त्याच्या मागं. समजा आपल्यापेक्षा कोणतरी मोठा आहे ठीक आहे, तर काय करायचं त्याचं, तर समजा तिची संपत्ती आहे 10 कोटी, तर 10 गुणिले 20 म्हणजे 20 पट ते त्याच्यापेक्षा मोठं व्हायला, म्हणजे व्हायचंच. मिनिमम 10 पट व्हायचं, पण टार्गेट ठेवायचं 20 पट. आता ह्याच्यामुळे काय मला सांगा, 20 पट तुम्ही त्यापेक्षा मोठा झाला. समजा तिची संपत्ती 10, तरी पण तिची संपत्ती 10 कोटी होती, तुमची 200 कोटी झाली. 200 म्हणजे 100 कोटी जरी झाली तरी तुम्ही त्याच्यापेक्षा कितीतरी मोठं झाला तुम्ही. ठीक आहे. म्हणजे 90 कोटी त्याच्यापेक्षा संपत्ती तुमची जास्त झाली, तुमच्या घरातल्यांचं चांगलं झालं, तुमची आयुष्य चांगलं झालं. ठीक आहे. आणि ह्याच्यामुळे म्हणजे तुमचं सगळं चांगलं झालं. आणि तुम्ही काय केलं, ती वाईट तुम्ही काहीतरी केलं असतं तर ते तुम्ही काहीतरी चांगलं केलं आणि तुमच्या चांगल्यामुळे तुम्ही लयच मोठं होता. लक्षात ठेवा. म्हणजे तुमचं आणि त्या व्यक्तीचं कुठं भविष्यात कम्पॅरिझनच होत नाही. कळलं का? त्यामुळे ह्यो सगळ्यात मोठा बदला आहे. तर असा बदला घ्यायला की खून करून किंवा शिव्या देऊन किंवा मारामाऱ्या करून किंवा आणि बदनामी करून असलं काय करायचं नाही. मोठं व्हायचं तर असं मोठं व्हायचं की भविष्यात मध्ये तुलनाच कुठं झाली नसली पाहिजे, ह्यो कुठं त्यो कुठं असं आहे. शो त्याच्या पट्ट्यातच नाही असं तुलना झाली पाहिजे. त्यामुळं अशासाठी काम करायचं. आणि हे आता व्हिडिओ करतो हे माझ्यासाठी पण शिकवण आहे की मला बी कधी कधी वाटतं भांडणं कर, हे कर, मारायला असं तसं, माझी बॉडी आहे, उंची आहे, मी घुमवू शकतोय, कोल्हापूरचं रक्त आहे, सगळं ओरिजिनल आहे, पण तरी पण वाटते नको बाबा आपण हे करायला नाही इकडं, किंवा हे तात्पुरतं मी 1-2 दिवस मजा घेईल, आनंद घेईल, पण ते नको आहे. मला लाईफ टाईमसाठी मोठं व्हायला, लाईफ टाईमसाठी हे आहे आणि आपली लिगसीच तशी आहे. त्यामुळं हे असं तात्पुरतं झटक्यात पटक्या असं मला मोठं व्हायचं नाही. काय असेल ते असं ओरिजिनल व्हायला. ठीक आहे. आता पोरांनी यातनं चांगल्या 4 गोष्टी शिकाय काय व्हिडिओ एंड करूया. चांगल्या मित्राच्या संपर्कात राहा. ठीक आहे. भांडणं करणारे मित्र सोडून द्या. प्रेम बी माझं जे मित्रवाले आहेत, प्रेम म्हणजे कसं पुरींच्या सोबत नव्हतं, म्हणजे वैयक्तिक मित्रांच्या प्रेम, बाबा थोडी सहानुभूती यायला, थोडा एका दुसऱ्याचा विचार करते, अशा मित्रांच्या संपर्कातच राहा. जो मित्र बाबा नुसते भांडणं करतोय किंवा अजून काय करतोय, टवाळ करतोय, त्या संपर्कात राहू नका. समजा तुम्ही त्याच्या संपर्कात राहिला तर तुमचं पण डोकं तसंच होणार, तुम्ही पण तेच करणार, तुमची पण तुम्ही वाट लावून घेणार. ठीक आहे. आणि आपल्या कामावर किंवा अभ्यासावर ध्यान द्या. आता तुमचं टार्गेट आहे 20 पट त्यापेक्षा मोठं व्हायचं, तर तुम्हाला काम केलं पाहिजे. नुसतंच टार्गेट लिहून किंवा असं करून जे मोठं होणार नाही, तर त्यासाठी काम करा. बाकीच्या फालतू गोष्टीकडे ध्यान कमी द्या आणि कामावर ध्यान द्या. ठीक आहे. तर हेच आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ऍक्च्युअल रॉ व्हिडिओ केलाय मी. ठीक आहे. हे काय स्क्रिप्ट नव्हती तिची, पण वाटले घ्यायला एवढं कोंबा मिळाले. आणि रंकाळ्यावर मी राहिलोय, म्हणजे रंकाळ्याजवळ राहिलोय जवळजवळ 1.5-2 वर्ष होय. त्यामुळं म्हणतो काहीतरी आपण बोलायला लागते. पहिल्या 5वी पुत्र कोल्हापूरची शाळा आहे, त्यामुळे पेटेची भांडणं, गल्लीतली भांडणं, हे मारामाऱ्या हे सगळं माहिती आहे आम्हाला. असं काय नाही की आम्हाला काय माहिती नाही, पण आम्ही ते करत नाही असा विषय आहे. आणि ते करून काय उपयोग बी नाही ना. योग्य वेळ त्यावेळी घुमवू, पण त्यापेक्षा दुसऱ्या मोठी गोष्टी आहेत. त्या भावाचा मी व्हिडिओ बघितला, ते असा जो भाऊ म्हणजे सप्पवा करतो, म्हणजे काहीतरी एडी का काय म्हणतात त्याला, ते तर त्यानं तो असं मारतोय. तो समजा हेच जर तिची ताकद, तिची एनर्जी UPSCवर लावली असती किंवा अजून बिझनेस काहीतरी मोठा त्याने उभा केला असता किंवा त्यात एनर्जी लावली असती, तर ते किती कोल्हापूरचं मोठं नाव झालं असतं किंवा त्याचं पण वैयक्तिक नाव मोठं झालं असतं. म्हणजे कोल्हापूरचं जर नंतर झालं असतं, पण तिथं वैयक्तिक तर झालं असतं. त्याच्या घरातल्यांना किती तर त्यानं चांगली लाईफस्टाईल दिली असती. आता तर काय झालं, आता त्याच्या घरातल्यांना ती कोर्ट कचेरी कर, हॉस्पिटल बघ, हे बघ, म्हणजे सांगायचं काय, जरा चांगल्या ह्यानं म्हणजे वृत्तीनं विचार करा, चांगल्या वृत्तीनं वागा.
ठीक आहे. व्हिडिओ लयच स्पेशल किंवा हे झाला असेल, पण होऊ दे. यातनं बाबा एक दोघांचा जरी फायदा झाला, एक दोघं जरी सुधारलेत किंवा आमचे लहान भाऊ जरी सुधारले तरी बास आहे. भांडणं बिणणं काही नाही आहे, लक्षात घ्या. खरं म्हणजे बदलात घ्यायचा आहे किंवा कोणाला तरी मोठंच दाखवायचं आहे, मोठं व्हायचं आहे, तर स्वतःच्या करिअरमध्ये मोठं व्हा, स्वतः पैसा मिळवा आहे. त्यामुळे एक नंबर नाही करा, काय असेल ते एक नंबरचं करा आणि मोठं व्हा. ठीक आहे. तर ह्याच तुम्हाला हे आहे. कोल्हापुरात तर खून झाला, पण मी कसा विचार करतोय आणि मी कसं तुम्हाला सांगतोय हे आहे. आणि आता मला जायला जेवायला मला वेळ झाला आहे. मेसला आता गर्दी झाली असणार, पण ठीक आहे म्हणतो की खून झाला आहे, पण कोल्हापुरात ज्या पोरांना किंवा महाराष्ट्रातल्या पोरांच्यासाठी व्हिडिओ महत्त्वाचा आहे. आणि एक दोघाला जरी ह्या व्हिडिओचा फायदा झाला तरी म्हणजे व्हिडिओ करायचा म्हणजे माझा हेतू पूर्ण झाला. ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि ॲक्च्युअली खरोखर व्हिडिओ शेअर करा. बराच व्हिडिओ लांब झाला असेल, पण कसं आहे आता एवढं खून हे झालं त्यामुळे व्हिडिओ थोडा लांब होणार आहे. आणि असंच व्हिडिओ ड्रॉ करीन मी. ठीक आहे. का ते बोलल्याच्या मला राहत नाही. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.